गुड मॉर्निंग, शुभ प्रभात. दिनू मोहिते सोबतच्या या सह्याद्रीच्या स्वर्गीय प्रवासात तुमचे सहर्ष स्वागत आहे. सह्याद्री पुत्र ट्रेकर्स आयोजित आणि प्रवासी डोंगर किल्ल्यांचे आयोजित वारी गड किल्ल्यांचे मध्ये आज आम्ही आलो आहे साम्रतमध्ये. मित्रांनो, आशियातली सगळ्यात 2 नंबर उंचीची दरी व्हॅली आपण ज्याला बोलतो ती सांदन व्हॅली आपण आज करतोय. खूप आजचा व्हिडिओ किंवा आजची सगळी ॲक्टिव्हिटीज एकदम थरारक असणार आहे. सांदन व्हॅलीची ती भव्यता, सांदन व्हॅलीमध्ये मित्रांनो, सांदन व्हॅलीचं वैशिष्ट्य म्हणजे सूर्याची किरणही त्या दरीपर्यंत तळपर्यंत पोचत नाही, एवढी त्या दरीची खोली आहे. ती 2 ते 3 किलोमीटर लांबीची ही दरी, ती आम्हाला आज पार करायची आहे. मोठे मोठे दगड्स वगैरे असणार आहेत. त्या दगडावरून जो थरारक अनुभव आहे आज आमचा वॉकिंगचा, तो आम्ही आज अनुभवणार आहोत सांदन दरीचा. चला तर आज आपण जाऊया सांदन दरी अनुभवायला. आमच्यासोबत आहेत आज त्यांचा पहिला ट्रेक, प्रथमचे पप्पा त्यांचा पहिला ट्रेक आहे आणि तो पण आशियातली सगळ्यात 2 नंबर उंचीच्या दरीचा ट्रेक असणार आहेत. आणि सेकंड ट्रेक असणार आहे तो आमचा रतनगड. समोर दिसतो तो रतनगडचा कुट्ट आणि इकडे हा रतनगड आहे, तो ट्रेक असणार आहे दुसऱ्या दिवशी. चला तर सुरुवात करूया आजच्या पहिल्या दिवसाला. सांदनवाडीकडे आमचा आता प्रवास चालू झालेला आहे. आमच्या सोबत आहेत आज टेक्निकलचं पहिल्यांदाच ट्रेक करणार आहेत वहिनी आणि गौरी तर काय आमचे एक्सपर्ट आहे. ए चला, चला आता आपला प्रवास सुरू झालेला आहे आणि आपल्या सोबत आहेत संजोग सर काय बोला. आणि त्यासाठी मी एवढी मेहनत घेतली बघा. ही रशी खास आणली तुम्हाला बरोबर सोडण्यासाठी, पण तुम्ही एन टायमाला लास्ट सारखं सेम ह्या टायमाला माफ केलं मध्ये बोलत होतो मी, आता परत करायला लागेल. हा पुढे सागर भाऊ, लास्ट टाइम तुम्हाला पार्टी दिली होती, त्यासाठी मी ठरवलं होतं की ह्या वेळेस मी नक्की घेऊन जाणार. आणि त्यांनी बघा एवढी मोठी जे रोप आहे ते तुमच्याकडे आणले की वरपर खाली सोडणार होतो. मेहनत केली होती, 2-3 दिवस मटण खाल्लं की दिवस ताकद येईल आणि आम्ही तुम्हाला खाली सोडणार होतो, तुम्ही आलात नाहीत. त्यामुळे आम्हाला हेच बोलायला लागतंय, सागर गया फाड में हम गए पहाड़ में. सागर वी आर मिस यू. ओके संदीप सर काय बोलताय तुम्ही. ब्लॅक डॉग माझी बाकी राहिले. सागर भाऊ, जे तुम्ही काल आम्हाला वडापाव दिलेत ते खाऊन आम्ही आता धुरंधर बनलोय. तुमचा धूर सोडतोय, पण सोडणार आहोत. शंकर जेव्हा तुम्ही काय सांगाल. तुम्ही नगरला गेलात पण तुमच्या आठवणी, तुमच्या वडापाव रुपये आमच्या सोबत आहे. ओके विवादात चालू झालाय. आता 10 मिनिटात आम्ही टेक्निकल आपल्याकडे आहे. माझा मित्र बघू आता आपण आता टेक्निकल जाऊन लावणार आहोत. त्यानंतर जवळजवळ 15 मेंबर आहेत, सगळे कुत्रेच आहेत बोललास. सांदन कळसुबाई हरिश्चंद्र अभयारण्य सांदन व्हॅली प्रवेश करतोय आपण. चला, सांदन व्हॅलीची इथून सुरुवात झालेली आहे. आता आपल्या इकडे वरती जायचंय उतरायसाठी. सुरुवात झालेली आहे इथून सांदन व्हॅलीची. खूप मस्त वाटतंय, थंड सगळीकडे. कालच्या पाण्यामुळे सगळं पाणी हे झालंय, साचलंय. हे चला रे पटकन. आमचे पहिले 3 धुरंधर चाललेले आहेत सांदन व्हॅलीमध्ये उतरायला. धुरंधरच्या धूर निघाला नाही पाहिजे म्हणजे. संजय सर, तुम्ही पुढे जाऊन काय म्हणजे काय करणार. पुढे जाऊन तुम्ही शत्रूला कसं अडवणार तुम्ही. आडवा झोपणार. काय करायचं कर मी बघतो. तू चूज कर. शूटिंगकडे पुढे जाऊ शकतो असणार आहे. मागे रोप पकडून ठेवायचं. मागे हा रोप आहे मागे असणार आहे. उद्या आपण तुम्हाला पुढे वरती रोप खेचायचा आहे. खेचताना काय करायचं, तुमचा बॉडी वेट पूर्ण मागे ठेवायचं. 90 डिग्री, जास्त पण नाही. 100 डिग्री केलं तर तुम्ही डायरेक्ट उलटे होणार जागे. 90 डिग्री ठेवायचं आणि उजव्या हाताला रोप वरती खेचायचं आणि डावा हात फक्त लूज असणार आहे, पुढे असणार.
पास होणार आहे. वरती रोप घेतला काय स्टेप घ्यायचं, स्टेप घेताना पण डिस्टन्स कमी नाही करायचं, गुडघे पण बेंड नाही करायचे. गुडघे बेंड केले तर तुम्ही खाली बसणार आणि वेट मागे ठेवायचं. वेट पुढे ठेवलं तर तुमच्या पाय स्लिप होणार, वरती आदळणार. पुढे लक्षात ठेवायचं. तसं आम्ही तुम्हाला गाईड करतो. काय करायचं आपल्याला व्यवस्थित पाय भिंतीला लावून ठेवायचे, नाही ठेवले तर तोंड फुटणं हनुमान होणार इथं तुमचा. सगळ्यात छोटा ट्रेकर चाललेला आहे तेजू तेजू तेजू. पाय बेंड नको करू, त्याच्यावर हात सोड. त्याचे हात सोड. हात का हात सोड. चल 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 आता चल. अशातली 2 नंबर उंचीची दरी, सांदन दरी. आपण आता आलो, उतरलोय, रॅपलिंग करत उतरलोय. मस्त. हा घेतला. संजय भाई कशी वाटते सांदन तरी? शांत असं वाटतं इथं घर बांधून राहावं. इथंच घर आलं 2 दिवसात 2 दिवसासाठी. जास्ती ना. सांदन व्हॅलीचा नजारा जबरदस्त आपल्याला पाहायला मिळतोय. सांदन व्हॅलीमध्ये आपण येताना काही ठिकाणी पाणी लागतं, काही लोक जातात असेच, पण तुम्हाला भिजायचं नसेल तर या बोटीचा वापर करावा लागतो. पर प्रत्येक 20 रुपये द्यावे लागतात, जायचे 20 रुपये, यायचे 20 रुपये. यस, आम्ही आता सांदन व्हॅलीच्या मध्ये पोचलोय. खूप मजा येते. आमच्या पोरांनी तर खूप धमाल केलेली आहे. माझा पण वॉटरप्रूफ नाही आहे. मी जेव्हा वॉटरप्रूफ घेईन तेव्हा मला तुम्ही खूप भिजवा. कसं वाटतं सुनील सर, कसं वाटतं खरंच सांगा. एकदम खरंच एकदम जबरदस्त ना. सर लावण्य लावण्य कसं वाटतंय? छान 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 छान. दर्शन सर खूपच मजा. करे येस, हीच तर फिलिंग पाहिजे यार. ही 10वीची एक्झामचा अभ्यास करून खूप बोर झाली होती, त्यामुळे आम्ही हिला सांदन व्हॅलीला घेऊन आलोय. काय सुधरत नव्हतं तिला, नुसती झोपेत पण सापडायची. ट्रेक 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 ट्रॅक. त्यामुळे आम्ही घेऊन आलो तिला. सांदन व्हॅलीमध्ये आमचा ग्रुप जबरदस्त मजा करतोय, जबरदस्त. खूप खूप खतरनाक सांदन व्हॅलीचा व्ह्यू. विलास सर सांदन व्हॅलीच्या एंडला आम्ही आता पोचलोय. आता इथून परत रिटर्न आम्ही जाणार आहे. इथून रतनगड जेवणार आणि नंतर रतनगडकडे प्रस्थान करणार. थोडा आराम करू. आमचे नवीन ट्रेकर्स आज आमच्यासोबत आले. सर मॅडम लास्ट टाइम आमच्यासोबत होत्या. हो हिला गाव कसं वाटतं सांग जरा. 2 शब्द सगळ्यांना नाही, हे 2 शब्द सगळ्यांना माहित आहेत. काहीतरी वेगळं सांग. थांबा जरा. गावठी गावठी सांग काहीतरी. लय भारी, जॅक, खतरनाक, कडक. वेगळाच अनुभव वाटलं ना. भारी. सांदन व्हॅलीमध्ये बघा एवढं पाणी फुल. सांदन व्हॅलीच्या मुखाजवळ आता आम्ही पोचलोय रिटर्नमध्ये. ज्यांना रॅपलिंग करायचे नसते ती लोक इथून ट्रेक करतात आणि ज्यांना
रॅपलिंग करायची असते. हे 2 पोरं उभे आहेत ना, या पॅचमधून रॅपल करावं लागतं, त्यानंतर खाली जायचं असतं. नॉर्मल लोक इकडून ट्रेक करतात. सांदणवाडीचा आमचा ट्रेक झाला तर सांदणवाडी, आणि हे सगळे इथे सांब्रतमध्ये सगळ्या ते पाणी छोटे मोठे धंदे घेऊन बसतात इथे, आंबे वगैरे, पाणी वगैरे. नक्की आलं तर तुम्ही घ्या. आम्ही घेतलेला आंबा छान वाटलं. सांदन व्हॅलीचा आपला ट्रेक खूप छान झाला होता, आणि काही खूप जण आपल्याकडे नवीन रॅपलिंग करायला आले होते. पण ज्यांना एक्सपिरियन्स विचारूया, सांदन व्हॅलीचा एक्सपिरियन्स कसा होता. पहिल्यांदा सरांपासून सुरुवात करूया. सर, कसा होता एक्सपिरियन्स? हां, मस्त होता ना? आई शपथ, खूप छान होता. खूप छान होता. तुला भारी. सर तुम्ही सांगा. खूप छान होता. माझा पहिला ट्रॅक होता. अरे रे रे रे, टाळ्या वाजवा यार. हा, सरांचा पहिला ट्रेक मस्त. सर, आणि सर सांदन व्हॅली कशी वाटली तुम्हाला? खूप छान वाटली ना? परत येणार नाही, असं नाही करायचं. हा, नाथ मी सांगतोय ना, खूप उत्तम असं आम्हाला जे गाईड केलं. आणि नाथ खुळा वाया गणपती बुवा, फक्त ना जरा दगडी कमी करा, मला जरा त्रास. संदीप सर, ट्रेलिंग होता. थ्रिलिंग होता. बस इनफ झाला. फर्स्ट ट्रेक आम्हाला मजा आली. कसं वाटलं तुम्हाला? बरं वाटलं. चांगलं. तेजू, गौरी कसा वाटला? उत्तम. वहिनी तुम्ही सांगा, कसा वाटला? छान वाटला. रॅपलिंग करताना कसं वाटलं? मस्त वाटलं. मॅडम तुम्ही सांगा. मॅडम बोलले मी नाही जाणार, आणि खाली गेल्यावरती सगळ्यांना मार्गदर्शन करत होत्या. मजा आली मस्त. इथेच या ट्रेकचे आपण सांगता करणार आहोत. पुढचा ट्रेक आपण आता 2-3 वाजता सुरुवात करणार आहोत. इथे व्हेजवाले आमचे जेवतात आहेत दुपारचं जेवण. हा, व्हेज. ओ व्हेज. हे नॉन व्हेज, हे मिक्स व्हेज, व्हेज नॉन व्हेज. सामान आया रे. चला, गौरी नाही.